झी 24 तास, एक पाऊल पुढे. क्रिकेटप्रेमी आणि क्रीडाप्रेमी बाळासाहेबांच्या आठवणींना आपण उजाळा देतो आहोत. चंद्रशेखर संत सर आपल्या सोबत आहेत. संत सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कबड्डी आणि बाळासाहेब यांच्या नात्याविषयी बोलत होतो. त्यांनी केवळ कबड्डी ही त्याचा आस्वाद घेण्यापुरता किंवा त्याच्यातली माहिती करून घेण्यापुरतं किंवा रसग्रहण करण्यापुरतं नव्हतं, तर त्यांनी कबड्डीसाठी अनेकदा मदत सुद्धा केलेली आहे. याविषयी काय सांग? नाही, खरं मी एक किस्सा सांगेन तुम्हाला, किंवा आठवण सांगेन, किस्सा म्हणून आठवण सांगेन. शिवाजी पार्कवर शिवशाही करंडक कबड्डी स्पर्धा सुरू होती आणि त्यावेळेला राज्यावर होते, म्हणजे आपले जे राज्य होतं ते शिवसेना आणि भाजपचं होतं आणि मनोज जोशी मुख्यमंत्री होते. मनोज जोशी त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बाळासाहेब ठाकरे येत होते. बाळासाहेब ठाकरे आणि मनोज जोशी यांचं घट्ट नातं होतं, सगळ्यांना माहिती आहे. तर तिथे बुवा साळवी, जे आपले कबड्डी महर्षी शंकरराव साळवी, की ज्यांच्यामुळे आज कबड्डी आहे आणि कबड्डी आता पुढे जाते आणि आशियाडपर्यंत आलेली आहे, त्यांनी एक विषय काढला की बाळासाहेबांच्या समोर मी एक विषय काढतो म्हणे की बाळासाहेब नेहमी मदतीचा हात पुढे करणार आहेत, हात मागे खेचणारे नाहीयेत, ते त्यांच्या विशेष शैलीत बोलत. बुवा साळवी म्हणजे आत्ताचे साळवींचे भाऊ. तर त्यांचं वक्तृत्व दांडगं होतं आणि कबड्डीवर प्रेम होतं, जीव होता. तर ते म्हणले की आज कबड्डीला पैसा नाहीये, तर मी बाळासाहेबांना विनंती करतो की बाळासाहेबांनी आम्हाला थोडी मदत करावी. थोडीशी मदत केली चालेल, थोडीशी मदत सुद्धा आम्हाला कबड्डीला खूप आहे. तर बाळासाहेब भाषणाला उभं राहिले आणि बाळासाहेब म्हणले की आधी बाळासाहेबांच्या आधी मनोज जोशी उभे राहिले आणि मनोज जोशींनी सांगितलं की ठीक आहे, आता बुवा साळवींनी जे शंकरराव साळवींनी कबड्डी महर्षींनी जे आवाहन केलंय, जी विनंती केली, त्याला मी मान देतो आणि बुवांचे आणि आमचे नाते संबंध अगदी घट्ट आहेत आणि मी 2.5 लाख रुपये देतो, जाहीर करतो मदत म्हणून. नंतर बाळासाहेबांचं भाषण, आणि बाळासाहेबांना शेवटचं भाषण तुम्ही दिलं की बाळासाहेब बरोबर सगळ्यांना चांगलं ठोकून काढायचे किंवा ते बरोबर ते त्याचं काबीज करायचे आणि पकडायचे त्या शब्दात. तर बाळासाहेब उभे राहिले, अरे बुवा साळवी म्हणजे कबड्डी वगैरे, त्यांनी ते सगळं म्हणले यशवंतरावांचे चेले, कारण बुवा म्हणजे यशवंतराव आणि यशवंतराव शरद पवार, हे बुवांचे अगदी जवळचे संबंध. तर बाळासाहेब म्हणले की आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर पंत जोशी म्हणायचे की त्यांनी 2.5 लाख जाहीर केले, पण मी बाळासाहेब ठाकरे, मी कोणी नाही म्हणे, मी राज्यावर नाही, मी मुख्यमंत्री पदावर, मी कुठल्याही पदावर नाही, कोणी नाही, पण मी 5 लाख रुपये देणार आहे. पंत तुमचं काय, तुम्ही तर राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि ते राज्य कोणतं, तर महाराष्ट्र. तर मनोज जोशी पंचायत केली, मनोज जोशींची थोडी पंचायत झाली, ते अर्धवट बसले, अर्धवट उभे राहिले आणि म्हणजे ठीक आहे, मी पण 5 लाख त्यांच्या टिपिकल त्यांच्या 5 लाख. तर बुवा साळवींनी एका चढाईत त्या 5 मिनिटात 17 लाख रुपयांची कमाई करून घेतली. बाळासाहेबांनी 5 लाख रुपये दिले, मनोज जोशींनी 5 लाख रुपये दिले, आणखीन एकाने 5 लाख रुपये दिले आणि जे डेकोरेटर होता त्याला वाटतं, जो डेकोरेटर होता त्याने 2 लाख दिले. म्हणजे आम्ही दुसऱ्याची हेडिंग दिलं होतं की बुवा साळवींचे एका चढाईत 17 लाख रुपये आणि याला कारणीभूत कोण, तर बाळासाहेब ठाकरे. तर असे बाळासाहेब ठाकरे होते, कबड्डीवर जीव टाकणार होते, बुवा साळवींवर जीव टाकणार होते आणि त्याला एकदा कळलं की हा माणूस चांगला आहे, की तुम्ही तिथे गेलात की तुम्हाला ते मदत करणारच करणार. खरं. आणि म्हणजे हे दोन्ही पैलू आपण बघितले की क्रिकेटवरचं आणि इतर खेळांवरचं प्रेम आणि त्याचबरोबर त्या खेळांसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, खेळाडूंना आणि खेळांना सुद्धा केलेली मदत. आपली वेळ संपत आलेली आहे. शेवटी मला तुमच्याकडून हा किस्सा ऐकायचा आहे, कारण तुम्ही साक्षीदार होता या सगळ्याचे, की वानखेडेवर ज्यावेळी पहिला सामना झालेला होता भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्धचा, त्यावेळी तिकडे गोंधळ झालेला होता, तर तो नेमका काय किस्सा? नाही, वानखेडेची मॅच होती भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमधली. भारताचा करणार होता पतोडी म्हणजे मनसूर अली खान आणि त्यांचा करणार होता वेस्ट इंडिजचा क्लाइव्ह लॉईड आणि तो वानखेडेवरचा पहिला सामना होता. पॉली उमरीगर क्युरेटर होते. कधीचा हा किस्सा? हा 1974-75 वानखेडेवरची पहिली मॅच. तर ते त्यांनी वेस्ट इंडिज लेखी प्रोटेस्ट नोंदवला होता, तक्रार केली होती की खेळपट्टी काय बरोबर नाही आणि जर काही विचित्र घडलं, वेडोवाकडे घडलं खेळपट्टीवर, तर आम्ही जबाबदार आहे आणि त्याला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड जबाबदार आहे. पण पॉली उमरीगर झकास खेळपट्टी बनवली होती. त्यात लॉईडने सुरुवातीला 242 रन्स केल्या आणि 600च्या वर डोंगर रचला तो वेस्ट इंडिजनं. आणि त्यानंतर काय झालं, एक प्रेक्षक मैदानात घुसला. त्या प्रेक्षकाला पोलिसांनी पण काय खरं बाजूला ठेवून काहीतरी करून समजावून सांगायचं आणि पोलिसांनी त्या मैदानात त्याला तुडवून काढला, बडवून काढला. लोक चिडले. शेवटी प्रेक्षकांना राग येतो, आपल्यापैकीच एक जण जातो आणि त्याला पोलीस तुडवतात, बडवतात, म्हणजे काय, तर दंगल सुरू झाली. तर त्या दंगलीचे पडसाद उमटायला सुरुवात झाल्यावर मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे दोघांनी हात जोडून आवाहन केलं की असं करू नका, विनंती करतो, हा सामना आहे, खेळ आहे, खेळ होऊ द्या. आणि त्यानंतर खेळ पुढे सुरू झाला, सामना सुरू झाला, व्यवस्थित पार पडला, विना पार पडला. आणि एकनाथ सोलकर जो बाळासाहेबांचा अतिशय आवडता खेळ होता, त्यानं वानखेडे स्टेडियमवरचं पहिलं भारतातर्फे शतक झळकवलं. लॉईडने द्विशतक झळकवलं, पण भारतातर्फे वानखेडेवर पहिलं शतक झळकवणारा जमान हा एकनाथ सोलकरच्या नावाने, आणि आज लोक विसरले, याचं वाईट वाटतं. अगदी खरंय. खूप महत्वाच्या गोष्टी
गोष्टी आणि अत्यंत महत्त्वाचे किस्से तुम्ही सांगितलेले आहेत संत सर. बाळासाहेब हे केवळ क्रिकेट प्रेमी नव्हते, क्रीडा प्रेमी नव्हते, तर त्या सगळ्या खेळांसाठी त्यांनी तसंच योगदान सुद्धा दिलेलं आहे. सुनील गावस्करनी जसं म्हटलेलं आहे की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. तर शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत हेच आपल्याला थोडंसं बदलून घ्यावं लागेल की त्यांचं जीवन संपलं, मात्र खेळांच्या बाबतीत अन्य आठवणींना तुम्ही उजाळा दिलात त्याबद्दल. या कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.